पण तुम्ही याबाबत तुमचं स्टेटमेंट जे होतं ना, म्हणजे माझ्याकडे त्याची खरं तर तुम्ही काय म्हटलं त्याच्यावरनं जास्त वाद झाला. तुम्ही त्यांचं तुम्ही देवाकडे जा किंवा देवालाच सांगा हे करायला, असं तुमच्याबद्दल थेट तुम्ही ते म्हटलं, त्याच्यावर जास्त आक्षेप घेतला अनेकांनी. असं तुम्ही करताना तुमच्या मनात काय होतं जेव्हा तुम्ही जे स्टेटमेंट केलं? प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलताना काही विचार करून बोलत नाही. अच्छा इनॲडव्हर्टली कधी कधी काही काही गोष्टी बोलल्या जातात. अच्छा, तुमच्याकडे निघून गेला तुमच्याकडनं त्याचा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट, म्हणजे जे काही बोलतो ते कॉन्टेक्स्ट कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असं बोलतात तेव्हा म्हणून त्याला जास्ती महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटकडे तुम्हाला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी त्याची क्रिएट झाली? मे बी ठीक आहे, समजा जे मी बोललो असेल ते आता तुम्ही तुमच्याकडे आहे म्हणता रेकॉर्डवर, तर ते नाही बोलायला पाहिजे असेल. चुका प्रत्येकाकडनं होतच असतात. ती चूक झाली असं वाटतं? आता कसं आहे की सुप्रीम कोर्टात असताना प्रत्येक शब्द तोलून मोपून बोलणं आवश्यक असतं. कारण की तुमचं अटरन्सेस कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतल्या जातात ते यू कॅन्ट अँटिसिपेट. आणि त्यानंतर मी टू बी व्हेरी फ्रँक, आय वॉज व्हेरी कॉशियस आफ्टर दॅट इन्सिडेंट, की काही बोलताना थोडा विचार करूनच बोलायचो.